हॅलो अँड वेलकम सर्वांचं स्वागत आहे एमच्या पी वाय क्यू सिरीजमध्ये. तर आज आपल्याकडे क्वेश्चन आलेला आहे. हे आपलं इक्वेशन दिलं आहे एक्स प्लस वन बाय एक्स इक्वल्स टू टू कॉस टू थिटा आणि वाय प्लस वन अपॉन वाय इज इक्वल टू टू कॉस फाय. ठीक आहे, एक टू कॉस फाय आणि एक कॉस थिटा आहे. ठीक आहे, ॲक्च्युली तर कॉस टू थिटा नाही, ते थिटाच पाहिजे, टूची गरज नाही आहे. ओके, तर इथून आपल्याला सॉल्व काय करायचं बघा. आपल्याला एक्सचा पॉवर आणि वायचा पॉवर म्हटलं आहे. इथे पण एक्सचा पॉवर आणि वायचा पॉवर आहे, इथे पण एक्सचा पॉवर वायचा पॉवर. तर आधी आपल्याला एक्स काढावं लागेल आणि वाय काढावं लागेल. तर आपण तेच काम करूया. आधी लेट एक्स प्लस वन बाय एक्स इज इक्वल्स टू टू कॉस थिटा आणि सेम काय करू आपण सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लाय करा. एक्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळाला एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल्स टू टू एक्स कॉस थिटा आणि सगळं एका साईडला घेऊन या. सो एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स कॉस थिटा प्लस वन इक्वल टू झिरो. आणि इथून जर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्स काय असते, एक्स म्हणजेचा रूट. सो एक्स इज इक्वल्स टू बेसिकली मायनस बी. सो मायनस बी किती आहे, मायनस टू टाइम्स कॉस थिटा, इथे एक्स येणार नाही, प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. सो बी स्क्वेअर किती आहे, बी स्क्वेअर आहे आपला टू कॉस मायनस टू कॉस थिटाचा स्क्वेअर मायनस फोर ए आहे वन आणि सी आहे वन डिवाइड बाय टू ए, टू इंटू वन. सो एक्स इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस टू कॉस थिटा प्लस मायनस अंडर रूट टूचा स्क्वेअर झाला फोर, हा झाला कॉस स्क्वेअर थिटा मायनस फोर डिवाइड बाय टू. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू टू कॉस थिटा प्लस मायनस, इथून जर फोर बाहेर काढला रूटच्या आतमध्ये तो निघेल टू आणि आतमध्ये राहिलं कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन. तर तुम्हाला माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स प्लस, एक सेकंड, मला माहिती आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू वन असते. म्हणून कॉस वन मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे थिटा होते. ठीक आहे, वन मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होते. मग इथे तर उलटं काम आहे, तर मायनस लावावं लागेल. तर मायनस जर आपण बाहेर काढलं तर हा झाला कॉस स्क्वेअर थिटा मायनस वन झाला. इथे मायनस आली साईन बाहेर, म्हणजे बेसिकली हे जे आन्सर आला आहे आपला डिवाइड बाय टू, तर दोन्ही साईडला टू असल्यामुळे सगळं कॅन्सल होईल कॉमन काढल्यानंतर. तर एक्स इक्वल्स टू आपल्याला मिळालं कॉस थिटा प्लस मायनस अंडर रूट आय टाइम्स, सॉरी मायनस वन टाइम्स, कारण मायनस आहे ना, मायनस वन टाइम्स साइन स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा कधी मायनस वन रूटच्या आतमध्ये असतो तर आपल्याला काय मिळतो, आयोटा. सो बेसिकली इट इज कॉस थिटा प्लस मायनस आय टाइम्स साइन थिटा. ही मिळाली एक्सची व्हॅल्यू. सेम वेमध्ये जर तुम्ही याला सॉल्व करणार की वाय प्लस वन अपॉन वाय इज इक्वल्स टू टू कॉस फाय, सगळं सेम आहे, फक्त चेंज काय झालं याच्यामध्ये, सगळं सेम आहे, फक्त चेंज काय झाला आहे, थिटाच्या ठिकाणी फक्त फाय आला. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की वाय इक्वल्स टू आणखी काय झालं आहे, कॉस फाय प्लस मायनस आय टाइम्स साइन फाय. राईट. आता तुम्हाला जर हे थेरम प्रूव्ह करायचे आहे तर तुम्हाला एक्सची तुम्ही कोणती पण एक व्हॅल्यू प्रूव्ह करू शकता, कारण की सगळ्या व्हॅल्यूजसाठी काय व्हॅल्युएबल आहे. जर ते सगळ्या व्हॅल्यूजसाठी ते काय म्हणते व्हॅलिड नसतं तर त्याला असा फॉर्म्युला दिला असतं, त्यांनी सांगितलं असतं की फॉर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज किंवा फॉर निगेटिव्ह व्हॅल्यूज. आता दोन्ही व्हॅल्यूसाठी जर ते व्हॅलिड असेल तर आपण एक काम करू की लेट एक एक्स घेऊ, एक्स इक्वल्स टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेऊन घेऊ सिम्पल करायसाठी आय साइन थिटा आणि वाय इज इक्वल्स टू कॉस फाय प्लस आय साइन फाय. आता टू दी पॉवर पी पाहिजे, कारण की सगळ्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे. सो लेट एक्स टू दी पॉवर पी जर आपण घेतला, हा झाला कॉस थिटा प्लस आय टाइम्स साइन थिटा याचा पॉवर पी. आणि सिमिलरली वायचा पण पॉवर काय घ्यायचा, क्यू घ्यायला सांगितलं आहे. तर वायचा पॉवर जर आपण क्यू घेतला तर हा झाला प्लस साइन फाय टू दी पॉवर क्यू. आणि बाय डी मोव्हियस थेरम जर तुम्हाला माहिती असेल, बाय डी मोव्हियस थेरम आपल्याला माहिती आहे की जे काही पॉवरमध्ये असते आतमध्ये अँगल्सवर मल्टिप्लायला येते. एक्स टू दी पॉवर इक्वल टू आपल्याला मिळालं कॉस पी थिटा प्लस आय टाइम्स साइन पी थिटा आणि वाय टू दी पॉवर पी जर आपण घेतलं म्हटलं तर हा झाला कॉस क्यू फाय प्लस आय टाइम्स साइन
Q5. दॅट्स इट. एवढंच काम आपल्याला करायचं होतं. आता आपण काय करू, ह्या दोन गोष्टीला आपल्या गिवनमध्ये लिहू. गिवनमध्ये काय दिलं आहे, एक्सचा पॉवर पी वायचा पॉवर पीला मल्टिप्लाय केला आहे आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला आहे. तर बघू काय होतं तर. सो देअरफॉर लेट x to the power p into y to the power p plus x to the power p y to the power p equals to, हे झालं आपला cos p theta sin p theta into cos q phi plus i times sin q phi, राईट. आणि प्लस रेसिप्रोकल जर आपण घेतलं तर तुम्हाला माहीत असेल, रेसिप्रोकल घेतलं तर हा पॉवर काय होणार, मायनस होईल. मायनस आलं त्याच्यामध्ये पण काय येईल, मायनस येईल. तर बेसिकली तो मिळणार cos p theta प्लस आय टाइम्स साइन p theta, सॉरी नॉट प्लस, ते येणार मायनस. अच्छा, मी आधी लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. 1 cos p theta plus I sin p theta to cos q phi plus I times sin q phi, हे अप्लाय करायचं. बस सिम्पलचं काम आहे. आता मल्टिप्लिकेशन, तर मल्टिप्लिकेशन आपण कधी करू शकतो इझिली. बस मल्टिप्लाय करा. तर राईट साईडला मल्टिप्लाय केला, कॉस इंटू कॉस, हा झाला कॉस स्क्वेअर पी थिटा, राईट. नंतर कॉस इंटू साईन, हा झाला प्लस आय टाइम्स, नाही, एक सेकंड काहीतरी, एक थिटा एक फाय आहे. तर आपण त्याला थिटा आणि फायमध्ये लक्षात घेऊ. हा कॉस थिटा आहे, हा कॉस फाय आहे. सो बेसिकली कॉस पी थिटा इंटू कॉस क्यू फाय. ठीक आहे. नंतर हा प्लस कॉस पी थिटा, राईट, आणि आय टाइम्स साइन क्यू थिटा, सॉरी क्यू फाय. इथे मल्टिप्लाय करा, आय टाइम्स साइन पी थिटा आणि कॉस क्यू फाय, राईट. आणि याने मल्टिप्लाय केलं तर आय इंटू आयचा स्क्वेअर झाला -1 साइन पी थिटा इंटू कॉस क्यू फाय, राईट. सिम्पल. हे झालं फक्त पहिल्याचं एक्सपान्शन. आता दुसऱ्याचं एक्सपान्शन करताना मी काय करतो, फक्त खालचा पॉवर जेव्हा वर जातं हे प्लसची साईन मायनस होते, एवढंच चेंज होणार आहे. म्हणजे हे होणार आहे बेसिकली कॉस पी थिटा मायनस आय टाइम्स साइन पी थिटा इंटू कॉस क्यू फाय मायनस आय टाइम्स साइन क्यू फाय, राईट. आता याला पण मल्टिप्लाय करा. बघा वरती काही होणार नाही सेपरेट, तसंच राहणार. याला आपण काहीच करू शकत नाही. ही वेगळी टर्म आहे, ही वेगळी टर्म आहे, ही वेगळी आहे, ही वेगळी आहे. इथे पण इथे आय आहे, इथे आय आहे, इथे पी थिटा आहे, इथे पी थिटा आहे, पण हा कॉस आणि हा साईन आहे. तर काहीच होणार नाही, तसंच राहणार आहे. ठीक आहे. वरचं तसंच ठेवतो मी फक्त खालच्या टर्मला एक्सपांड करतो. ठीक आहे. तुम्ही एक्स्ट्रा स्टेप लिहू शकता. मी खालच्या टर्मला फक्त एक्सपांड करतो की कॉस इंटू कॉस, हा झाला अगेन कॉस पी थिटा आणि कॉस पी फाय, राईट. मल्टिप्लाय करा, मायनस आय टाइम्स साइन क्यू फाय आणि हा झाला कॉस पी थिटा, राईट. त्याने मल्टिप्लाय करा, मायनस आय टाइम्स साइन पी थिटा इंटू कॉस क्यू फाय आणि मायनस मायनस प्लस झाला होता आधी. ठीक आहे. मायनस मायनस प्लस झाला आणि आयचा स्क्वेअर आहे इथे साइन पी थिटा आणि साइन क्यू फाय. आता सगळ्याचं ॲडिशन आहे. बघा ॲडिशन असल्यामुळे एक सिम्पल काय झालं आहे की बघा हे आय साइन क्यू पी, हा साइन क्यू फाय आणि पी थिटा, इथे पण इथे पण आहे, पण हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, कॅन्सल. हा प्लस आहे, हा मायनस आहे, इथे कॅन्सल. ही टर्म एकदा आली, इथे दुसऱ्यांदा आली. तर बेसिकली आपल्याला मिळाला 2 टाइम्स कॉस पी थिटा आणि कॉस क्यू फाय, राईट. आणि इकडे बघा इथे पण मायनस आहे आणि हा आय स्क्वेअर पण काय झाला मायनस, एक आणि एक 2 मायनस 2 टाइम्स साइन पी थिटा आणि साइन क्यू फाय. सिम्पल. सो इक्वल्स टू 2 जर कॉमन काढला आपल्याला मिळालं कॉस पी थिटा कॉस क्यू फाय मायनस साइन पी थिटा साइन क्यू फाय. आणि हा जो फॉर्म्युला आहे आपला, हा साइन, हा आहे कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला असल्यामुळे याला आपण लिहू शकतो कॉस एच्या ठिकाणी आपलं पी थिटा आहे आणि बीच्या ठिकाणी आहे क्यू फाय. अशा प्रकारे हा जो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये. इझी होतं, काही डिफिकल्ट नाही. ठीक आहे. आता सेकंड केसवर येऊया.
सेकंड केस दिसायला थोडा क्वेश्चन मोठा दिसतो, पण एक्सप्लेन करता करता लिहायला वेळ लागतो. एक्स टू दी पॉवर पी आहे, वाय टू दी पॉवर क्यू आहे, प्लस वाय टू दी पॉवर क्यू आहे आणि एक्स टू दी पॉवर पी आहे. याला सॉल्व करूया आपण. तर एक्स टू दी पॉवर पी म्हटलं तर हा झाला कॉस पी थिटा प्लस आय टाइम्स साइन क्यू थिटा, राईट, डिवायडेड बाय हा झाला कॉस क्यू फाय प्लस आय टाइम्स साइन क्यू फाय, राईट. आणि प्लस हे उलटं काम केलं आहे आपण फक्त की कॉस क्यू फाय प्लस आय टाइम्स साइन क्यू फाय डिवायडेड बाय कॉस पी थिटा प्लस आय टाइम्स साइन पी थिटा. फक्त बरोबर लिहा, हे कन्फ्यूज करायला खूप ठेवते. तर मी काय करतो, ही खालची टर्म वरती घेऊन जातो, ही पण खालची टर्म वरती घेऊन जातो. जर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये शिकले असणार तर जेव्हा अशा टाईपची टर्म आपण वरती घेऊन जातो फक्त मधातली साईन काय होते, मायनस होते. तर मधातली साईन मायनस करूया, म्हणजे दोघाचं प्रोडक्ट आहे आपल्याकडे की कॉस पी थिटा प्लस आय साइन क्यू थिटा इंटू हे प्रोडक्ट आहे आपल्याकडे कॉस क्यू फाय मायनस आय टाइम्स साइन क्यू फाय. हे लक्षात ठेवणं की मनातली साईन काय झाली, मायनस. आणि इथे प्लस असल्यामुळे की कॉस क्यू फाय प्लस आय साइन क्यू फाय आणि इथे कॉस पी थिटा आणि हा मायनस झाला आय साइन पी थिटा. सिम्पलचं काम आहे, आता फक्त मल्टिप्लाय करणं, सिम्पल करणं आहे. बघा लक्षात मल्टिप्लाय करायचं आहे, प्रत्येक एक गोष्ट मल्टिप्लाय करणं सिम्पलचं काम आहे. कॉस पी इंटू कॉस क्यू, सो हा झाला कॉस पी थिटा इंटू कॉस क्यू फाय, राईट, मायनस आय टाइम्स हा झाला कॉस पी, बघा कॉस पी आणि साइन क्यू फाय, राईट. आता याने मल्टिप्लाय करा, प्लस हा प्लस आहे इथून, प्लस आय टाइम्स साइन क्यू फाय, सॉरी साइन क्यू थिटा. एक सेकंड इथे पण पी पाहिजे होता, लिहिण्यामध्ये काहीतरी चुकलं माझं. इथे पण पी थिटा पाहिजे, इथे पण पी थिटा पाहिजे. आता ठीक आहे, राईट. तर हा आपला झाला आपण आय साइन पी थिटा, हा थिटा पाहिजे, ओके. आणि इकडे मल्टिप्लाय केलं तर हा कॉस क्यू फाय आय इंटू आय, बघा इथे आय इंटू आय, आयचा स्क्वेअर झाला आणि मायनस मायनस प्लस झाला साइन पी थिटा इंटू साइन क्यू फाय, राईट. हे झालं पहिल्याचं एक्सपान्शन. आता दुसऱ्याचं करून बघू आपण. कॉस इंटू कॉस, परत तेच की कॉस पी थिटा इंटू कॉस क्यू फाय, राईट, डबल मल्टिप्लाय, हे झालं मल्टिप्लिकेशन. आता याचं करा, मायनस आय टाइम्स साइन पी थिटा इंटू साइन नाही कॉस सोबत केलं आधी, साइन पी थिटा इंटू कॉस क्यू फाय, राईट. आता आय सोबत मल्टिप्लाय करा, मायनस आय साइन क्यू फाय इंटू कॉस पी थिटा आणि बघा परत प्लस इंटू मायनस मायनस झाला आणि आय इंटू आय, आय स्क्वेअर, तर मायनस मायनस प्लस साइन पी थिटा आणि साइन क्यू थिटा. आता बघा असं वाटलं खूप मोठं काम केलं आहे आपण, पण मल्टिप्लिकेशन आहे. प्लस मायनसवर चेक करा, हा कॉस पी आहे साइन क्यू आहे, कॉस पी आहे साइन क्यू आहे, राईट, कॉस पी आणि साइन क्यू, ठीक आहे. राईट. आता काय काय सोपं आहे आणि काय काय वेगळं आहे ते चेक करू आपण. इसको सिम्प्लिफाय करते अभी. हा एक आणि हा एक म्हणून दोन झाले. सो बेसिकली हा झालं टू टाइम्स कॉस पी थिटा कॉस क्यू थिटा, ओके. अच्छा इथे कुठेतरी एक उलट दिला वाटतं, प्लस मल्टीप्लिकेशन, अच्छा है आय इंटू मायनस आय इंटू क्यू, अच्छा हे आय प्लस पाहिजे, हे मायनस आणि हे प्लस कॅन्सल, हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल. इथे भेटलं आपल्याला प्लस टू टाइम्स साइन पी थिटा साइन क्यू साइन क्यू फाय,
ओके, तर बघा इथून 2 जर कॉमन काढला आपल्याला मिळाला कॉस पी थिटा कॉस क्यू फाय आणि प्लस साइन पी थिटा आणि साइन क्यू फाय. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल, हा फॉर्म्युला बेसिकली कशाचा आहे, 2 टाइम्स कॉस ऑफ ए मायनस बी. एच्या ठिकाणी आहे पी थिटा आणि हा आहे क्यू फाय. राईट, अशा प्रकारे आपण पार्ट काय क्लिअर केलेला आहे, कंप्लीट केला आहे, प्रूव्ह केलेला आहे. राईट, बघा थोडंसं मल्टिप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्ही लक्ष दिलं नाही, कारण की माझ्याकडनं पण चुकी झाली होती. मी प्लस एक मायनस विसरलो होतो. जसं याला मल्टिप्लाय केलं तर प्लस यायला पाहिजे. उदाहरणार्थ आय साईन क्यू थिटा आणि पी, तर आय साईन क्यू थिटा आणि पी ते प्लस पाहिजे, तर मी मायनस लिहिला चुकीने. ठीक आहे, थोडंसं केअरफुल जरा सॉल्व करताना तुम्हाला आन्सर इझिली मिळून जाईल. ठीक आहे, असं प्रकार काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. याच्यापेक्षा डिटेलमध्ये मी ते सांगू शकत नाहीच. ओके, तर हा क्वेश्चन डिफिकल्ट नाही आहे पण लेंदी खूप आहे. ओके, तर भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये परत नवीन क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.